आमची ट्रेन 5 तास लेट आहे. मध्ये मध्ये आपण थोडं हिंदी पण टाकणार आहे. बघूया मला हिंदी जमते का. जय हनुमान. सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आज आपण निघतो आपल्या ट्रेकसाठी. तर सकाळचे वाजलेत 6:30 आणि आमची ट्रेन आहे LTTवरनं 7:30 वाजताची. तर आता आम्ही निघतोय. बाय कर बाय. 15-20 दिवस आपल्या गाडीकडे कोण बघणार नाही. सो लेट्स गो गाईज. आपण चाललो आपल्या वर्षभर थांबलेलो त्या ट्रेकसाठी. चल बाय. आपला भाऊ आपल्याला सोडायला येतोय. तर गाईज बॅग तुम्ही आमच्या बघू शकता, एकदम डेंजर झाल्यात. 7-8 किलो. अजून दोघं. तर आपण आता सियाजने चाललोय. फायनली आता मी निघालोय आणि नेमकं आज निघायचं आणि आज आमच्या घराची लाईट गेली होती. सकाळी 5 वाजल्यापासून लाईट गेली. एवढं घामाघूम झालं इथेच. हालत खराब होणार आहे. जेव्हापर्यंत आता पोहोचत नाही ना तिकडे थंडीत, तेव्हापर्यंत बरं नाही वाटणार. पुढच्या वर्षी काय, मी ते याच वर्षी विचार करतोय दुसरी ट्रेक करायची ऑगस्ट वगैरे मध्ये. गाईज तर आपले अजून 2 जण आलेले आहेत. सगळे पेस्ट्री घेऊन आलोय. पेस्ट्री काय कडक रे. गाईज बॅग बघा, बॅग ठेव ना आडवी. डेंजर बॅग वाटते रे तुझी. भेटेगा, बैठ जाएगा, अंदर जगह है. देख ये बघ का कान. हम लोग का तीनों का बॅग देख, वजन हम लोग का देख. गाईज आमच्याकडे एवढा बॅग झालेत ना, सगळं पॅक झालंय. आत्ताच खांदे दुखायला लागले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाईज सो तर आता आम्ही निघालेलो आहे आमच्या ट्रेकसाठी. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशन वरती LTTला. चलो गाइस, देखते हैं आगे का सफर. अभी निकल रहे हैं हम लोग यहाँ से. सी यू गाइस, सी यू मुंबई. चलो गाइस, से बाय टू निखिल. नीट जा भाई. सो गाइस आपल्याला आपला भाऊ सोडायला आलेला वन साइड. आम्ही आतमध्ये जातो, पहिलं तिकीटचं वगैरे बघतो काय कुठे आहे आणि मग तसं पुढचं अपडेट करतो मित्रांनो. गाइस आता आम्ही निघालो आहे. तुला तू काय काय बघू शकता. एक नवीन अपडेट, आमची ट्रेन 5 तास लेट आहे. त्यामुळे आता आम्ही चाललो आहे पॉड्समध्ये आराम करायला. 5 तास ट्रेन कुठे लेट असते का. पण आमचं नशीब बघता तुम्ही, आमच्यासोबतच असं होतं. आपली ट्रेन याच प्लॅटफॉर्मला लागणार आहे. सो आता बघूया काय होतं. एवढं आम्ही त्याच गडबडीत होतो म्हणून ब्लॉग काय काढायची इच्छा असतं, म्हणजे एवढं वैतागलो आहे ना. तर काही आता आम्ही इथे चाललो आहे. इथे बघतो रूम घेतो एक छोटा. सो गाईज आता 3 तास झालेत आम्ही इथे होतो आणि इथे झोपलेलो मजबूत. तर आता कॉफी मागवली. चेहऱ्यावरनं कळू शकतो की आम्ही किती झोपलो. आत्ता उठलं डायरेक्ट. अजून 1 तास आहे आमच्याकडे. आता बघू काहीतरी टाइमपास करायचं. भाई डेंजर सुचला आहे चेहरा. किंग आहे एकदम आहे. पिकी पॉड्स अरे चहा हे कप डिमांडचे. तर मित्रांनो आता आम्ही निघालो है. तो ये देखो हम लोग को 2 भाई मिले अपने बिहार के. वो उन्होंने अभी सब्सक्राइब किया. दिखाओ जरा अपना चैनल. तो ये लोग भी देखेंगे. भाई को सपोर्ट करो, सबसे ज़्यादा सपोर्ट करो भाई को. सब्सक्राइब लाइक. थैंक यू भाई, थैंक यू. कभी कहाँ पे जा रहे हो आप. बिहार जा रहा हूँ भाई. ओके चलेगा. हॅपी जर्नी भाई. सो असेच आपण आता आपले सबस्क्रायबर वाढवणार आहे. रँडम लोकांना जाऊन, म्हणजे त्यांनीच विचारलं की आप यूट्यूबर हो क्या. त्यांनी केलं सबस्क्राईब.
चांगली बोर होती. अजून असे आपल्याला भेटतील तर आपण सबस्क्राईब करत राहू एक आणि आपले सबस्क्रायबर पण वाढवूया. आत्ताचं अपडेट असं आहे की जी आपली ट्रेन होती ती येणार होती 7:55ला आणि त्यानंतर ती डिले झाली 12:30 टाईम दाखवत होता. 12:30 वाजून गेलेत आता 3 वाजता येणारे दाखवते. तर काय आमच्यासोबत काय होतं आम्हालाच कळत नाही. आणि आमच्यासोबत पूर्ण जेवढे देहरादून केदारनाथ या साईडला जाणारी जी पब्लिक आहे सगळ्यांचे वांदे झाले आहेत. जे लांबून पुण्यावरून आले आहेत तिकडून आले आहेत. तर एकदा तुम्ही पण जर असं प्रवास करणार असेल तर एकदा चेक करा प्रॉपर ट्रेनचा टायमिंग वगैरे. आता बघूया नक्की 3 वाजता येते का गाडी. कंटाळाला बसून सो आता इकडे राऊंड मारतो मी. वाजले 1:30 आणि आता आमची जस्ट ट्रेन आली आहे. मी दाखवतो तुम्हाला ट्रेन बघा. फायनली आता आम्ही निघालो आहे. आता बॅग ठेवू आधी पहिला आणि काहीतरी खाऊन घेऊ कारण प्लॅटफॉर्मवर बसून काही खाऊ शकत नव्हतं. त्यामुळे आता विचार केला आतमध्ये पहिलं बॅग ठेवू आणि मग हे करू. आणि आपले धुरंधर मागे व्हिडिओ काढतात. आम्ही चाललो पहिली ट्रेन पकडायला. गाइस अपना ट्रेन आ गया अभी भाई आफ्टर 7 hours. आपण फायनली ट्रेनमध्ये बसतोय. माझ्या मागे बघू शकता तुम्ही आपली ट्रेन आलेली आहे. आणि आता मी आलो पाणी बॉटल घ्यायला. दो पाणी बॉटल. हे आमचं सीट्स आहेत खालच्या 2 या 2. मीरा केक्स त्याने आपल्यासाठी काय आणलं बघा. डबल पेस्ट्री मस्ट ट्राय. भावाचं आपल्या कळव्याला शॉप आहे केकचा. नक्की तिकडे जाऊन ट्राय करा. मी पहिल्यांदाच वापरतोय आता ऑस्मो तर त्यामुळे थोडासा गिंबल इकडे तिकडे हलतो आपला. आता आम्ही खांडवाला पोचलोय. तो आता पोचलोय खांडवा जंक्शनला आणि आम्ही खायला मागवलं पिझ्झा. 11 वाजलेत. आता खाऊन झोपणार आणि उद्या सकाळी 1 ते 1:30 वाजता आम्ही पोचणार आहोत. तो आता जेवण झोपणार मस्त आणि उद्या सकाळी. फायनली आता आम्ही पोचलो आहे. आमची ट्रेन 8 तास लेट झाली आहे. जे आम्ही सकाळी 12 वाजता पोचणार होतो ते आता पोचलो आहे संध्याकाळी अराऊंड 7:30. वैतागलो आहे. एवढं वैतागलं नाही परत ट्रेनने नाही. 2 दिवस कठीण परिश्रमानंतर आज फायनली हरिद्वार. काय बोलतो बाबू. तर गाईज आता आपण आहे देहरादून स्टेशनवरती. सॉरी देहरादून नाही काय बोलतो मी पागल झालं. आपण आता आहे हरिद्वार स्टेशनवरती. एवढी गर्दी आहे ना भयानक गर्दी आहे कारण सगळ्या ट्रेन लेट चालू आहेत. काय माहिती एवढं घाणेरडं नशीब आमचं कसं. अंमलीय पदार्थांचा वास येतो आम्हाला इथे आजूबाजूला. आल्या आल्या पहिलं काय दर्शन झालं. जय हनुमान. आता आम्ही आलो आहे थोडा नाश्ता करायला. सो गाईज आता आम्ही नाश्ता करायला आलो आणि त्यामध्ये एक रेस्टॉरंट दिसलं आहे मद्रास कॅफे. तिथे थांबलो आहे. तर माझी बॅग बघू शकता. डेंजर गेले कामातून एवढं बॅग घेऊन कशी ट्रॅक करणार याचा विचार करतो. मैसूर मसाला डोसा खाते हुए मेरा दोस्त. नीट सांग. तर गाईज आता मी जस्ट हरिद्वारवरनं बस पकडली आहे डेहराडूनसाठी जायला. आणि आम्हाला ही बस अराऊंड 340 रुपये पर पर्सनला पडली. ॲक्च्युली तिकडे बस स्टॉपवरती आहे ना भरपूर ऑप्शन होते. तुम्ही जर साध्या बसने गेले जे लोकल बस आहेत तर ते 150 ते 200 रुपये असे चार्ज करतात. पण आम्ही AC बस निवडली कारण ट्रेनच्या आपल्या प्रवासामुळे वैतागलेलो भरपूर. तर मग आता चाललो AC बसमधून. आता झोपतो थोडा. तिकडे आम्ही एक हॉटेल बुक केलं. तिकडे जाऊन आम्ही स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी आपण 7 वाजता निघणार आहे करेक्ट आपल्या ट्रॅकसाठी. तर आता बघूया कधी पोचते बघा. पूर्ण बस कमी कोई नाही.
आता आम्ही आलो आहे देहरादून बस डेपोला आणि आता या डेपोवरनं आम्ही इकडून जाणार आहे रेल्वे स्टेशनजवळ आणि रेल्वे स्टेशनजवळ जाऊन आम्ही रूम बघ. बॅग देखो काय सगळ्यात मोठी बॅग माझीच आहे. तर काही आता आम्ही रिक्षा पकडलेली आहे. रिक्षा 200 रुपये घेतलेत आमचे बस स्टँडवरनं हॉटेलपर्यंत जायला म्हणजे रेल्वे स्टेशनपर्यंत. आता देहरादून रेल्वे स्टेशन जवळ पोचलेलो आहे. आता आम्ही हॉटेल शोधतो. इथून आमची सुरू मागचं दिसत नाही त्यामुळे 10 वेळा असं लक्ष द्यावं लागतं. कसं वाटतं लुक गाईज ट्रेकिंगवाला लुक. सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आजचा दिवस आपण चालू करतो आहे देहरादूनपासून आणि देहरादूनवरनं आम्ही चाललो आहे सांक्री विलेजला. 9 ते 10 तासाचा प्रवास आहे. सकाळी सकाळी चेकआउट केलं, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे करून निघालो. आता देहरादूनला प्रिन्स चौक करून एक जागा आहे, तिथून आम्हाला पिकअप आहे जे आम्ही माउंटेन हायकर्स बुक केलं आहे त्यांच्या थ्रू. सो लेट सी पुढचा प्रवास काय घेऊन येतो बघूया. तर गाईज आता आम्ही जसं सकाळी निघालेलो तर बसमध्ये येऊन झोपलो होतो तर काय ब्लॉग काय चालू केला नाही आणि खूप घाईत होतो. तर आता आम्ही चाललो आहे सांक्री विलेजकडे आणि आमची जी गाडी आहे ती दाखवतो तुम्हाला कुठे आहे. तर या गाडीतून आम्ही आलो आहे आणि आता चाललो आहे सांक्री विलेजकडे. तर एक दिवस सांक्री विलेजमध्ये स्टे करणार आहे आणि मग उद्यापासून आमचा ट्रेक चालू होणार आहे. कैसा है भाई वेदर बता जरा. एक नंबर. अभी आगे तो और बढ़िया होगा. एकदम भारी वेदर है. फॉर इन्फॉर्मेशन अपना ट्रेक कल नहीं परसों से स्टार्ट हो. तर मित्रांनो आम्हाला काय दिसलं दाखवतो तुम्हाला आणि मध्ये मध्ये आपण थोडं हिंदी पण टाकणार आहे. बघूया मला हिंदी जमते का. टँग 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 देसी दारू का अड्डा. तो अभी देखते हैं क्या होने वाला है आगे जाके. और हम लोग के साथ जो ग्रुप है एक्चुअली ये ग्रुप के साथ हम लोग नहीं जाने वाले. हम लोग कल एक ग्रुप आने वाला है वो लोग के साथ जाने वाले. तो आज सिर्फ ट्रैवल ये ग्रुप के साथ कर रहे हैं. देखते हैं. आपला संबंध नाही भाई दारू बिरूशी घेऊ नका. आम्ही कोणाला भीत नाही कच्ची दारू पित नाही. कोणाला सिमेंट विमेंट लागलं तर इथे या. तर काही जाता आम्ही नाश्ता करून पुढे निघालो आहे पुढच्या आमच्या लोकेशनला जायला. आणि आता थोडं चार्ज झालं कारण माझी झोप झाली आहे कंप्लीट. आता आपला ब्लॉग कंटिन्यू चालू असेल. तो गाइस हमारा गाड़ी बहुत बोरिंग है, कोई गाना बीना नहीं बोल रहा है, सिर्फ चल रहा है. बजेगा नहीं भाई. ऐसा भिंडी भिंडी जैसा डांस देखने में मज़ा आता है. लव डांस में मैं बहुत बड़ा डांसर था. आया तो CID में भी मैं गया था. फाइनल से गया था. फाइनल से नहीं ऑडिशन पे गया था. हकल दिया था. पैसा मांग रहे थे इसको बाहर निकलना पड़ा. नहीं तो आज मेरा डांसिंग में कर. गाइस सीरियसली मैं बता रहा हूँ आपको मैं तर गाईज आता आम्ही पोचलो आहे एक मध्ये विलेज आहे. हॉल्ट घेतलं आहे नाश्त्यासाठी आणि एवढं भारी वाटतं. ऊन हा प्रकारच नाही ते. तर गाईज आम्ही जिथे थांबलेलो नाश्ता करायला तिथे बघा कसे छोटे छोटे आणि इकडच्या शेळ्या वेगळ्याच आहेत. हे बघा चल ऐसा मारने
गाईज आता आपण पोचतोय, एक अर्धा तास लागेल, अराऊंड 12 किलोमीटर बाकी आहे. आणि भाई एक नंबर गाडी चालवते, एक नंबर वन साईड निघाल्यापासून खतरनाक गाडी चालवते. आणि आपण पण एक दिवस आपली कार घेऊन येऊ इकडे नक्की, कारण इथे गाडी चालवायचा एक्सपिरियन्स मला पण घ्यायचा आहे. गाईज फायनली आम्ही सांकरी विलेजमध्ये पोचलो आहे. आता 6:45 झालेत आणि तुम्ही बघू शकता 6:45 वाजता पण किती लाईट आहे. आणि रस्ता तर बघितलं किती भयानक होता एकदम भारी. आता आपलं बॅग काढतोय. काढले, फायनली पोच गए. सो गाईज आता वाजलेत अराऊंड 8 आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही क्लायमेट. याच्यावरनं अंदाजा लावून घ्या की कसं दिसतंय काय. आणि मेन गोष्ट अशी आहे की आता आम्ही सगळं बॅग वगैरे ठेवली, चेंज केलं, थोडं थंडी पडली इथे. आत्ता 8 डिग्रीपर्यंत थंडी आहे. आणि आज आम्ही स्टे करणार इथे, उद्या पण स्टे करणार आणि परवा सकाळी आपली ट्रेक निघणार आहे. तर आमचं हॉटेल वगैरे तर मी सकाळीच दाखवेल म्हणून ठेवलं आहे, त्याचे काही व्हिडिओ नाही काढला. काय होतं क्लायमेट एकदा दाखवतो कसं आहे. सो गाईज गुड मॉर्निंग. तर आता आपण नेक्स्ट डे आणि आपण सकाळी लवकर उठून थोडं नाश्ता वगैरे करून फ्रेश होऊन आता इकडे नॉर्मल साईटसीइंग करायला चाललो. तर चौघं आम्ही आहे आणि आमचे बाकीचे आहेत ते उद्या येणार आहेत, सॉरी आज येणार आहेत रात्रीपर्यंत. आणि उद्या आमची ट्रेक चालू होणार आहे. एक नंबर आहे, एकदम भारी आहे. ऊन पडलं मस्त, हे बघा. गाईज आम्ही चालत फिरतो, जरा मजा घेतोय निसर्गाची आहे बघा. लोकल विलेज एक्सप्लोर करतात. इकडे जर तुम्ही घरं बघितली ना, अशी हिलवर घरं आहेत सगळी, लाकडाच्या बेसवरती किंवा. आणि ही झेड सिक्युरिटी कंटिन्यू आमच्यासोबत आहे. तर गाईज आता आम्ही मंदिराकडे चाललोय. वाव, इथे कॅफे दिसला मला, एक नंबर आहे बघा.
अशा ठिकाणी असा कॅफे, मस्त मॅगी खाल्लं असतं पण आपण भरपूर नाश्ता केला. मंदिर के इधर बैठते हैं ना मस्त, थोड़ा शांति. तो अभी अपन है सांकरी विलेज में. बहुत सुंदर गांव है दोस्तों. 6000 फीट पे ये गांव बसा हुआ है और बहुत अच्छा है. मतलब यहाँ के सब लोकल और थोड़ा डेवलप नहीं है लेकिन सब अच्छा है. मेरे को सब भाषा प्रिय है. भाई एक नंबर मंदिर है, एक नंबर बेस्ट. बघा शिव भगवान का आश्रम. खूप भारी मंदिर आहे, फक्त बंद आहे. तर गाईज आम्ही इथलं लोकल गाव फिरतो, सांकरी विलेज. तर थोडं पुढे आलं तर चालतंय. घरं वगैरे बघतो इकडे. थोडा दम आजच दम भरतोय. पाणी नाही आणलंय आपण. जास्त नको जायला, पाणी नाही आणलंय. इथले डॉग बघा, भालू. सो गाईज आता आम्ही टाइम लॅप्स लावला आहे ड्रोन फ्लाय गेल्यावरती. आणि आता आपलं 1 वाजता लंच आहे, तर त्यामुळे आता थोडं टाईम काढला मी. आणि इथे जी तयारी चालली आहे ना, ती उद्याच्या ट्रेकची चालली आहे. आणि आता आपण इथे टाइम लॅप्स लावला आहे, त्याच्यावर दिसणार ना स्क्रीनवरती.